स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। बंधू भगिनींनो, आपण सर्वजण सामान्य जीव, सामान्य मनुष्य. आपल्या जीवनामध्ये सुख येतात, दुःख येतात. स्वामी विवेकानंद कर्मयोगाच्या आपल्या पहिल्याच व्याख्यानात म्हणतात की जीवनामध्ये दुःख हे माणसाला जास्त शिकवून जात असतं, पण जर तो दुःखातून शिकायला तयार असेल तर. भगवद्गीतेमध्ये सुद्धा एक सुंदर श्लोक आहे, चतुर्विधा भजन्ते माम ये जना सुकृतिनोर्जुन आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. हे अर्जुना, मला 4 प्रकारचे लोक मला म्हणजे प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. पण जेव्हा एखाद्याच्या जीवनात दुःख येतो तर जे अतिसामान्य जीव असतात ते त्याच्या काहीतरी लौकिक समाधान शोधण्याचा प्रयत्न करतात. पण ज्यांच्या जीवनात थोडं काही एक ईश्वराप्रती प्रेम असतं ते ईश्वराकडे जातात, पण ते काय मागतात की ईश्वरा माझं हे दुःख दूर करून दे. आणि दुःख दूर झालं की देव आपल्या मार्गे, जीव आपल्या मार्गे. पण अजून काही म्हणजे थोडे ज्याला म्हणू की आध्यात्मिकरित्या उन्नत असे जे भक्त असतात त्यांच्याकडे जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की ते दुःखाने कातर होऊन ईश्वराकडे येतात आणि ईश्वराच्या भक्तीमुळे, साधुसंगामुळे त्यांच्या जीवनात परिवर्तन येतो आणि मग ते लौकिक जीवन विसरून ईश्वर प्राप्ती हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट समजून त्या मार्गावरती मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. आणि असे ज्याला म्हणतो की असे जे साधक हे फार म्हणजे रेअर किंवा खूप कमी असतात की ज्यांना लक्षात येतं की त्या दुःखामुळे ते पोळीला गेलेले आहेत, ईश्वराकडे दुःख दूर करण्याकडे येतात, पण मग पुन्हा वळून संसाराकडे बघत नाही. त्या ईश्वर नावामध्ये गोडी त्यांना इतकी लागते, या जगाचं मिथ्यत्व त्यांना पटतं. असंच काही घडलं. भगवान श्रीरामकृष्णांचे एक त्यागी शिष्य स्वामी अद्वैतानंदजी महाराज म्हणजे श्री गोपालचंद्र घोष, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पत्नी वियोग प्राप्त होतो. तेव्हा त्यांचं वय 55 वर्ष असतं आणि त्या वयामध्ये त्यांचे एक मित्र, सिंथी नावाची एक जागा कलकत्त्यामध्ये, डॉक्टर महेंद्र कविराज पॉल असं त्यांचं नाव. आणि ते जेव्हा बघतात की त्यांचा हा मित्र जो आहे गोपालचंद्र घोष हा काही केल्या त्या शोकातून बाहेर येत नाही, कारण की गोपालचंद्र घोषांचं आपल्या जीवनामध्ये एकमेव त्यांचं अवलंबन म्हणजे त्यांची पत्नी, मूलबाळ काहीच नव्हतं. आणि त्यांच्या इतर जे कोणी त्यांचे सख्खे सोयरे होते त्यांची काही माहिती मिळत पण नाही. पण पत्नी वियोगानंतर खूप ते दुःखी होतात आणि ते शोकातून काय बाहेर येऊ शकत नव्हते. आणि महेंद्र कविराज यांचं येणं जाणं भगवान श्रीरामकृष्णांकडे होतं. तर ते त्यांना म्हणतात की चल आपण जाऊ, इथे खूप सत्पुरुष राहतात, त्यांच्या दर्शनाला जाऊ, तुम्हाला बरं वाटेल.
जेव्हा पहिली भेट घडते बंधू भगिनींनो, म्हणजे महेंद्र कविराज पाल आणि गोपालचंद्र घोष हे येतात, तर भगवान श्रीरामकृष्ण साधारणपणे आपल्या सर्व त्यागी शिष्यांना पहिल्या भेटीतच ओळखतात. काही लोकांना तर बिलकुल त्यांचे हात वगैरे, हाताचं वजन, शरीराची ठेवण वगैरे सगळं बघून ओळखून घेतात की हा माझा अंतरंगी आहे. पण गोपालचंद्र घोषांच्या बरोबर असं काहीच होत नाही. आणि एवढंच नव्हे, भगवान श्रीरामकृष्ण एका प्रकारे थोडेसं रुक्ष वागतात असं म्हटलं तरी चालेल. काही संवादच होत नाही, कोणताही संवाद होत नाही. आणि कोणताही संवाद होत नाही, काही चर्चाही होत नाही. तर म्हणजे जे दुःख दूर करण्याकरता ते किंवा सांगण्याकरता गेले होते त्याच्या संदर्भात काही चर्चा होत नाही. आणि जेव्हा दोघंही फिरून येतात तर थोडीफार निराशा, म्हणजे आधीच निराशामध्ये बुडलेले अजून निराशा वाढते की अरे असे कसले साधू पुरुष, यांच्याकडे तर मी गेलो होतो काहीतरी म्हणजे माझ्या दुःखाचं काही समाधान मला प्राप्त होईल, पण तसं काहीच घडत नाही. पण महेंद्र कविराज हे असं सहज सोडणारे नव्हते. ते म्हणतात की पहा, महापुरुषांना ओळखणं काही इतकं सोपं नसतं, काहीतरी कारण असेल, आपण पुन्हा जाऊया. आणि पुन्हा एक 3-4 दिवसाच्या अंतराने ते पुन्हा जातात भगवान श्रीरामकृष्णाच्या भेटीला. यावेळेस मात्र भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्याशी चौकशी करतात आणि ते आपलं सगळं दुःख सांगतात. हे जे मधले 2-3 दिवस होते, जरी भगवान श्रीरामकृष्णांची पहिली भेट आणि गोपालचंद्र घोषचा काही संवाद जरी होत नसला तरी त्यांच्या मनामध्ये एक तीव्र ओढ कुठेतरी निर्माण झालेली असते. आणि त्यांना हे वाटत असतं की नाही, मी यांच्याशी पुन्हा एकदा भेटलं पाहिजे. पहा, हे एक आध्यात्मिक पात्रते किंवा अधिकारचं एक फार मोठं एक लक्षण आहे की जरी भगवान श्रीरामकृष्णांनी पहिल्या भेटीत त्यांच्याशी फार, म्हणजे ज्याला म्हणतो की एक त्यांच्याकडे फार लक्ष दिलं नाही, पण त्यांच्या मनात ती ओढ निर्माण झाली. तो भक्तीचा झरा कुठेतरी त्याच्यावरती माती जमली होती, ती माती निघाली. दुसरी भेट होते आणि दुसऱ्या भेटीमध्ये भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्याशी त्यांचं सगळं दुःख ऐकून लागलीच कोणत्याही प्रकारचं ज्याला म्हणतो की भूमिका न बांधता आणि ईश्वर भक्ती, ईश्वरच सत्य, या जगाचं मिथ्यत्व आणि हे सगळे संबंध स्वार्थावरती आधारित असतात वगैरे एकदम टोकाची भूमिका घेतात. आणि आश्चर्य हे की दुःखामध्ये बुडलेले, शोकामध्ये बुडलेले गोपालचंद्र घोषांना त्या सगळ्या गोष्टी मान्य पण होतात. आणि त्यांचं मन कुठेतरी त्यांना खूप एक ज्याला म्हणतो की आधार मिळतो, त्यांना खूप एक हलकं वाटतं. आणि विशेष करून भगवान श्रीरामकृष्ण त्यांनी मला स्वीकार केलं याचं कुठेतरी एक समाधान, या सगळ्या गोष्टी घडतात. बंधू भगिनींनो, याचं पुढचं त्यांचे म्हणजे गोपालचंद्र घोष म्हणजेच अद्वैतानंदजी महाराज त्यांच्या जीवनचरित्राचं पण अध्ययन करणार आहोत आज. पण पुढे जाण्याच्या आधी मी थोडंसं आज एक वेगळी काही चर्चा करू इच्छितो आणि 5 मिनिटात ते मी संपवीन. भगवान श्रीरामकृष्णांचे एक फार मोठं वैशिष्ट्य तुमच्या पुढे मला मांडायचं आहे. म्हणून बंधू भगिनी, तुम्हा सगळ्यांना स्मरणात असेल, आपण वाचलंच आहे की अशीच घटना घडली होती सिंदुरिया पट्टीचे मणी मल्लिक त्यांच्याबरोबर. सिंदुरिया पट्टीचे मणी मल्लिक, त्यांचा करता सावरता एकुलता एक मुलगा मृत्युमुखी पडला आणि त्या मुलाचा अंतिम संस्कार करून मणी मल्लिक थेट कुठेही न जाता भगवान श्रीरामकृष्णांच्या त्या खोलीत येतात. ती घटना पुन्हा लक्षात घ्या. पण तिथे भगवान श्रीरामकृष्ण त्यांना जी काही म्हणजे त्यांना हाताळतात किंवा जी ट्रीटमेंट देतात ती थोडीशी वेगळी आहे आणि यांना दिलेली ट्रीटमेंट थोडी वेगळी आहे. काय अंतर आहे थोडंसं बघूया. मग पुन्हा आपण जाऊया अद्वैतानंदजी महाराजांकडे. बरं, पण हे फार महत्वाचं आहे, तो संदर्भ लागलाय म्हणून मी सांगू इच्छितो की जेव्हा मणी मल्लिक येतात भगवान श्रीरामकृष्णांच्या भेटीला, तेव्हा काय घडतं की जेव्हा ते बघतात की हे फार म्हणजे काहीतरी यांना शोक झालेला आहे, तर त्यांना उचलण्याकरता सगळ्यात आधी ते एक कीर्तन जीव साजो समरे असं म्हणून
ते पूर्ण जे बिलकुल वातावरण पूर्ण गंभीर शोक आणि मोह आणि अत्यंत गडद दुःखाने भरलेलं होतं, त्याला सगळ्यांना उचलण्याकरता भगवान श्रीरामकृष्ण ऍक्टिंग करत आणि अरे जीव तू उठ या रणसंग्राम करता असं म्हणून सगळ्यांचं मन असं थोडंसं उचलतात. आणि जेव्हा ते थोडे स्थिर होतात, आक्रोश करत असतात म्हणे मल्लिक, तेव्हा थोडंसं ते जेव्हा थोडे स्थिरावतात, तर त्याच्यानंतर मग काय करतात की त्यांच्या जवळ जाऊन बसतात, त्यांना स्पर्श करतात, त्यांच्या डोक्यात हात फिरवून म्हणतात की आहा, कोणत्या शब्दांनी मी तुमचं सांत्वन करू. आणि तो फार मोठा संवाद येतो, मी त्या डिटेल्समध्ये जात नाही, पण तिच्यामध्ये हे जतवून देतात की पहा, आणि आपल्या पुतण्या अक्षयच्या मृत्यूचं वर्णन बिलकुल जसं त्यांनी बघितलं होतं तसंच वर्णन करतात आणि स्वतः रडतात. मणी मल्लिक रडतो, ठाकूरही रडतात. बंधू भगिनीनं आपण म्हणतो ना की अवतार हे भक्ताच्या दुःखाने कातर होतात. हे कातर होतात म्हणजे काय, कधी विचार केलाय का? हे ठाकूरांचा कातर होणं होतं. माताजी हरिपाल स्टेशनवरती एक अनोळखी बाई आपल्या मुलाच्या मृत्यूची घटना सांगते, तर ती बाई जितकी कमी रडती त्याच्यापेक्षा जास्त माताजी रडतात आहे. याला काय म्हणतात? दुःखाने त्यांच्या स्तरावरती जाऊन कातर होणे. असो, मग त्याच्यानंतर मग काय म्हणतात म्हणे मल्लिकला भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की अरे, पण जे लोक ईश्वराला धरून जीवन जगतात ते अशा शोक सागरात एकदम बुडून जात नाही. थर्ड स्टेप मी थोडं फास्ट घेतोय, याचं खूप अनालिसिस करू शकतो, पण एकदा केले पण आहे मला वाटतं. आणि मग चौथ्या स्टेपमध्ये ते वेदांतवरती जातात की अरे, या सगळ्या जगामध्ये हे संबंध आहे तरी किती दिवसाकरता? 4 दिवसाकरता. आणि ईश्वरच जर सत्य आहे तर मग का नाही ईश्वर प्राप्तीकरता प्रयत्न करावा. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ काय की जेव्हा गोपालचंद्र घोष सुद्धा एका दुःखाने दुःखित होऊन येतात भगवान श्रीरामकृष्णांकडे, तर पहिल्या भेटीमध्ये ते अवहेलना करतात. या अवहेलनेचं सुद्धा अनालिसिस करूया. अवहेलना का करतात? इतर तर त्यागी शिष्य आले की बिलकुल पहिल्या दिवशीपासूनच त्यांचं कोड कौतुक सुरू आहे, तुझे वडील काय करतात, तुझी आई काय आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण यांची इतकी अवहेलना का? तर कुठेतरी अशी अवहेलना कुठे घडली आहे का आध्यात्मिक क्षेत्रामध्ये? तर येस, त्याची उदाहरणं मिळतात. थोडं हिस्ट्री अनालिसिस करूया. रणसंग्राम मध्ये शोक आणि मोहग्रस्त असलेला अर्जुन 2 शब्द वापरतोय जे आचार्य शंकरांनी वापरलेले आहेत की फक्त एक्सप्रेशन वेगळे. तिकडे अर्जुन म्हणतो मी युद्ध लढणार नाही, पण त्याचं मागचं कारण काय आहे? शोक आणि मोह. इथे सुद्धा. आणि त्याच्यानंतर जो द्वितीय अध्यायाचा तो श्लोक आहे, क्लेब्यमास मगः पार्थ नैतत्व युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप. म्हणजे त्याच्यामध्ये शोक मोह हे काढण्याकरता त्याला हिणवतात. तू कसला हे नपुसंक सारखा बोलतो मी युद्ध लढणार नाही. इथे सुद्धा भगवान श्रीरामकृष्ण हिणवतात आहे, फक्त पद्धत कशी वेगळी आहे की त्याच्याशी संवाद साधत नाहीये. अरे तू काय, म्हणजे त्यांनी ओळखलं आहे असं कुठेतरी वाटून जातं की हा माझा अंतरंगी आहे, पण हा कुठे बुडलेला आहे शोकामध्ये. तर त्याला त्याच्यामध्ये जे एक आध्यात्मिक पुरुषत्व जागृत करण्याकरता ज्याला म्हणतो ना की जसं तिथे हिणवलं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला, तसं इथे न बोलून एका अर्थाने थोडासा अपमान करून त्याच्यामध्ये असलेलं जे एक आध्यात्मिक ताकद जागृत केली आणि अर्थातच ओळखलं होतं. आणि ते भक्तीचा झरा फुटला सुद्धा होता गोपालचंद्र घोषच्या मनामध्ये. म्हणून तर दुसऱ्या दिवशी आले. सामान्य जर मनुष्य असते तर काय म्हटलं असतं? मोठे अहंकारी तुमचे साधू. सामान्य जीव माझ्यासारखे असते तर म्हटलं असतं नक्कीच की तुमच्या ते साधूंमध्ये एवढं साधुत्व नाही की आलेल्या मनुष्याशी बोलत सुद्धा नाही ते. पण असं कसं आहे, आध्यात्मिक ती एक पात्रता अधिकार होताच गोपालचंद्र घोषांचा. म्हणून दुसऱ्या भेटीला लागलेच तयार झाले आणि दुसऱ्या दिवशी येतात. आणि त्याच्यानंतर मग ते पुन्हा म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण त्या दुसऱ्या भेटीतच सर्व काही त्यांना म्हणजे या जगाचं बिलकुल ईश्वर भक्तीपासून सुरू करून या जगाचं मिथ्यत्व पर्यंत पटवून देतात. आणि त्यांना ते पटतं सुद्धा. गोपालचंद्र घोषांच्या आध्यात्मिक पात्रते आणि अधिकार संबंधी काय बोलावं, तर तिसरी भेट होते बंधू भगिनींनो. तिसरी भेट घडते आणि तिसऱ्या भेटीनंतर लगेच
आपली नोकरी सोडून, आपलं घर सोडून ते नेहमी करता दक्षिणेश्वरी ठाकूरांच्या चरणी राहायला जातात. तिसरी भेट घडते बस. पहिलीमध्ये तर अवहेलना, दुसरीमध्ये काय तर संवाद, तिसरीमध्ये अजून काही संवाद झाले असतील नक्कीच. आणि त्याच्यानंतर गोपालचंद्र घोष नेहमी करता एका अर्थाने संसार त्याग करतात आणि निघून जातात भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणी आपल्या आध्यात्मिक उन्नती साधण्याकरता. हा त्यांचा तो प्रवास होतो. एक तत्व अजून मांडतो मी इथे, मी जी आपण आता चर्चा केली. भगवान श्रीरामकृष्णांच्या हे जी दोन घटना मी तुम्हाला सांगितली, मणी मल्लिक आणि गोपालचंद्र घोष, इथे एक फार मोठा सिद्धांत ज्याच्यावर ते कधी आपल्याला संधी मिळेल आपण सखोल चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आणि ते फार आवश्यक आहे आपल्या आध्यात्मिक उन्नतीकरता. मला असं कुठेतरी वाटतं की समदृष्टी आणि समव्यवहार आपण नेहमी खूप एक गफलत करतो. आपल्याला वाटतं की समदृष्टी म्हणजे समव्यवहार असला पाहिजे. हे कसं शक्य आहे? समदृष्टी असू शकते पण समव्यवहार अशक्य आहे. भगवान श्रीरामकृष्णांना सगळ्यांना एकाच दृष्टीने बघायचं, एका दृष्टीने प्रेम करायचे, माताजी आणि स्वामीजी सुद्धा. पण प्रत्येकाबरोबर व्यवहार वेगळा आहे. आत्ताच आपण बघितलं मणी मल्लिक, त्याच्या मनाची जडणघडण, त्याची जी आध्यात्मिक पातळी, त्याला लक्षात घेऊन भगवान श्रीरामकृष्ण त्याच्या अनुयायी 4 टप्प्यांनी त्याला ट्रीटमेंट देतात आहे, त्याला हाताळतात आहे. आणि इकडे गोपालचंद्र घोष, दोघांचे दुःख एकच आहे की कोणी आत्मीय स्वकीय हे मृत्युमुखी पडलेलं आहे आणि बिलकुल शोकमध्ये गढून गेलेले आहेत. पण दोघांना ट्रीटमेंट मात्र वेगळी आहे. एकाला आधी हिणवतात आहे आणि मग वेदांतवरती आणतात ते, दुसऱ्याला सहानुभूतीपूर्वक त्याच्यामध्ये एक वीर रस निर्माण करतात, ते सहानुभूती दाखवतात आहे. ईश्वर भक्त जे असतात ते एकदम शोक आला की बुडून जात नाही, तिसरी स्टेप. आणि चौथ्या स्टेपमध्ये मग वेदांतवरती जातात. म्हणजे पहा, इतकं जितकं खोलात जायचं, जितकं फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी करायचं ठाकूरांचं, तितकं नुसतं आश्चर्य थक्क होण्यासारखं वाटतं. आणि बिलकुल हीच गोष्ट आपल्याला प्रत्येक अवतारामध्ये मिळते. समदृष्टी असते पण समव्यवहार नसतो. समव्यवहार का नसतो? कारण की प्रत्येकाचा अधिकार, प्रत्येकाची पात्रता वेगळी आहे. अँड देअर इज श्रीरामकृष्ण. प्रत्येकाची पात्रता बघून, त्याचा अधिकार बघून त्याला कसं हाताळायचं आहे. आणि आपण बघतोस की जे 16 शिष्यपट त्यांनी तयार केले, प्रत्येकाची पात्रता बघून तयार केलं. त्याला म्हणतात समव्यवहार होऊ शकत नाही, पण ही समदृष्टी नक्कीच प्रत्येकामध्ये असते. जितकं प्रेम नरेंद्रनाथांवरती करायचे तितकंच प्रेम इतर शिष्यांवरती करायचे, मग तो त्यागी असो की गृहस्थ असो. तर हे काही थोडं तात्विक चिंतन आपल्याला मला म्हणजे संदर्भ लागला म्हणून असं वाटलं की ही याची चर्चा आपण आजच करूया. तर आता सगळं काही सोडून भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणी आपल्या आध्यात्मिक उन्नती करता सगळं काही सोडून ते तिथे आलेले आहेत. त्यांच्या पूर्वाश्रमाच्या संदर्भात फारशी काही माहिती मिळत नाही. गोपालचंद्र घोष त्यांचं नाव, आणि राजपूर नावाचं एक खेडं तिथे, म्हणजे कलकत्त्याजवळ 24 परगणा म्हणून जिल्हा आहे, तिथे एक छोटंसं खेडं ते राजपूर. 1828 साली त्यांचा जन्म झालेला. वडिलांचं नाव गोवर्धन घोष. आणि बिलकुल लहानपणापासूनच एक प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर, माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर कलकत्त्याला सिंथेला येऊन ते बेणी माधवपाल हे ब्रह्मसमाजी होते. आपल्याला वचनामृतमध्ये हे नाव ऐकायला मिळतं. त्यांची एक मोठी दुकान होती सिंथी कलकत्त्याला, तर तिथे ते नोकरी करायचे. इतकंच त्यांच्याबद्दल, त्यांच्या जे पूर्वाश्रम आहे त्याच्याबद्दल एवढीच माहिती आपल्याला मिळते. आता त्यानंतर जेव्हा ते भगवान श्रीरामकृष्णांच्या म्हणजे दक्षिणेश्वरी त्यांच्या सहवासात राहायला येतात, तर आल्यानंतर काही दिवसातच म्हणजे हे दुसरी पावती आहे की त्यांचा आध्यात्मिक आधार केवढा मोठा होता की भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना एक, ज्याला म्हणतो काही एक जबाबदारी द्यायची, म्हणून की माताजींकरता बाजार करणे किंवा माताजींना जे काही सहाय्य लागेल, कदाचित भाजी चिरून देणे, जे काही म्हणजे घरगुती कार्य असतं त्याच्याकरता त्यांची नियुक्ती केली. आणि माताजी त्यांच्या सहवासामध्ये इतक्या कम्फर्टेबल राहायच्या
की 16 शिष्यांपैकी अद्वैतानंदजी महाराज हेच एकमात्र असे शिष्य होते, म्हणजे कोणाहीपैकी, की माताजी त्यांच्यासमोर आपलं जे घुंगट ज्याला म्हणतो, बाकी सगळे कोणी आले तर त्यांच्या पुढे त्यांचा तो घुंगट असायचा, पण अद्वैतानंदजी महाराजांपुढे त्या क्वचितच घुंगट घ्यायचा. हे त्यातून काय लक्षात येतं की माताजींना त्यांच्या सहवासात बिलकुल संकोच व्हायचा नाही, आणि भगवान श्रीरामकृष्णांपेक्षा जवळपास 8 वर्षांनी मोठे, म्हणजे ते जेव्हा प्रथम त्याची भेट होते तेव्हा जवळपास ज्याला म्हणूया की 55 वर्ष त्यांचं वय होतं. तर ही पण एक फार मोठी पावती आहे की कसं त्यांची एक आध्यात्मिक आधार, जरी त्यांचं आध्यात्मिक जीवन, तथाकथित आध्यात्मिक जीवन हे फार उशिरा जरी सुरू होत असलं तरी त्यांची ती पात्रता आणि अधिकार फार मोठं होतं. अजून एक गोष्ट जी त्यांच्या चरित्राचं अध्ययन आपण करताना आपल्याला लक्षात येते की आता यांचं वय 55 वर्ष, आणि इतर जे त्यागी शिष्य होते उरलेले 15, त्यांच्याबद्दल जर बघितलं तर त्यांचे वय सगळे 20चे जवळपास होते. आता या 20 वर्षांच्या ही टोळी, आणि त्याच्यामध्ये हे 55 वर्षाचे अद्वैतानंदजी महाराज, आणि त्यातून सगळ्यांना सूचना एकसारख्या मिळत आहेत. पण तरी सुद्धा जर साधारणपणे काय होत असतं बंधू भगिनींनो, की वयाच्या मर्यादामुळे त्या कळपाबरोबर समरस होणं फार अवघड असतं. एक समवयस्क 2-4 वर्षाचं अंतर किंवा 5-6 वर्षाचं अंतर तिथपर्यंत ठीक असतं. आता कुठे 20 आणि कुठे 55, 35 वर्षाचा हा अंतर. पण आपले अद्वैतानंदजी महाराज इतके सरळ स्वभावाचे आणि इतके ज्याला म्हणतो की शिकण्याची त्यांची काही पण इतकी प्रवृत्ती इतकी तीव्र होती की त्या कळपामध्ये त्यांनी स्वतःला सहज ॲडजस्ट करून घेतलं. म्हणजे इतर जे 20, 25, 22 वर्षाचे मुलं सगळे त्या ठाकूर त्यांना जे जे काही सेवा कार्य सांगायचे, ज्या पद्धतीने ते करायचे, आपल्या वयाच्या मर्यादा त्यांनी कधी पण आडव्या येऊ दिल्या नाही. बंधू भगिनींनो, हे सुद्धा एक फार मोठी एक आध्यात्मिक त्यांची पात्रता होती, मला असं आवर्जून वाटतं. कारण की आपण बघतो की पैसा, सामाजिक पद, राजनीतिक पद, प्रशासनिक पद, शिक्षण, जमीन जुमला, हे सगळ्या गोष्टी काय असतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये बाधक असतात. कारण की त्या गोष्टी माझ्याकडे आहे म्हणून मी कुठेतरी त्याच्या एका अभिमान किंवा अहंकारमुळे मी स्वतःची ज्याला म्हणतो की आध्यात्मिक उन्नती कुठेतरी खुंटून घेतो. आता या सगळ्या गोष्टी जरी यांच्याकडे काहीच नव्हतं, पण एक वयाची मर्यादा होती आणि ते ठाकूरांपेक्षाही मोठे होते, पण त्यांनी स्वतःला तसं कधीही त्या वयाच्या मर्यादामध्ये बांधून घेतलं नाही. आणि बिलकुल सुबोधानंदजी महाराज असो की अखंडानंदजी महाराज असो, त्यांच्याबरोबर सुद्धा ते एकदम बिलकुल लहान त्यांच्याच वयासारखे होऊन त्यांच्या सगळ्यांच्या त्या कळपामध्ये समरस झाले. त्यानंतर त्यांच्या दीक्षेच्या संदर्भामध्ये एक 2 असे कथानक सापडतात. एक तर लाटू महाराजांच्या स्मृतिकथेमध्ये असं आपल्याला सापडतं वाचायला की त्यांना येऊन अजून काहीच महिने झाले होते दक्षिणेश्वरी, आणि खूप तीव्र इच्छा की ठाकूरांनी मला दीक्षा द्यावी. पण भगवान श्रीरामकृष्ण काही साधारण गुरु तर नव्हते, म्हणजे अनेकांना न मागता त्यांनी दिलेली आहे, किंवा अनेकांनी मागितली आणि म्हटलं की आईची जशी इच्छा तसं होईल. आता समजा मी मागितली आणि नाही दिली तर फार दुःख होईल, अशा एका संभ्रमामध्ये. पण एके दिवशी भगवान श्रीरामकृष्ण आपल्या दुपारच्या जेवणाच्या आधी आणि त्या दक्षिणेश्वरच्या एका म्हणजे मंदिराच्या रस्त्यावरती थोडे जरा असंच त्याला म्हणूया की चालत होते, एकटेच होते. बस ती संधी साधून आणि अद्वैतानंदजी महाराज त्यांच्या जवळ जातात, प्रणाम करून गुडघ्यावरती बसून ओक्षाबोक्षी रडू लागतात. आणि तिथेच आता ठाकूर त्यांना काय सांगतात, काय सूचना देतात हे लांबून बघत आहेत अद्भुतानंदजी. तर नेमकी तेव्हा दीक्षा झाली. अजून एक घटना ज्याचा म्हणजे संदर्भ आपल्या पुस्तकात सापडतो की ठाकूर जेव्हा काशीपूरला असताना कालीपद घोष त्यांच्यावरती कृपा केली होती दीक्षा देऊन, आणि त्यांच्याचबरोबर
अद्वैतानंदजी महाराजांची सुद्धा दीक्षा झाली, हा संदर्भ सुद्धा मिळतो. हे दोन्ही संदर्भ मिळतात, पण यातून एकच आपण निष्कर्ष घेऊया की त्यांची दीक्षा ही भगवान श्रीरामकृष्णांकडूनच झाली होती. पहिली घटना जास्त संयुक्तिक का वाटते, कारण की अद्वैतानंदजी महाराज असं म्हणतात की त्या दिवशीच्या नंतर, म्हणजे दक्षिणेश्वरी जी घटना घडली त्याच्यानंतर अद्वैतानंदजी महाराज सातत्याने राधाकांताच्या मंदिरात बसून सकाळ संध्याकाळ नियमितपणे जप करू लागले आणि सतत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले असे त्यांच्या वर्णनाला मिळते. म्हणून पहिली घटना ही जास्त संयुक्तिक वाटते असं वाटतं. त्याच्यानंतर 1886 सप्टेंबरमध्ये जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांना घशाचा रोग झाला आणि त्यांना दक्षिणेश्वरवरून हलवायचं असं ठरलं आणि जेव्हा ते शहापूर बाटीला आले तर माताजींना लागलीच घेऊन जाणं शक्य नव्हतं, तर मग ठाकूरांची सेवा कोण करणार, म्हणून त्याच्याकरता अद्वैतानंदजी महाराज आणि अद्भुतानंदजी महाराज हे दोघेही ठाकूरांच्या बरोबर ते तिथे येतात आणि त्याचं तो मग आता सेवेचा पूर्ण एक ज्याला म्हणतो की एक मोठा म्हणजे एक गहन प्रवास तिथून सुरू होतो. त्यानंतर मग जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांना हलवण्यात येतं काशीपूरला, तिथे सुद्धा अद्वैतानंदजी महाराज त्यांच्याबरोबर येतात. आपल्या सेवे करण्यामध्ये ते अत्यंत जरी खूप चोखंदळ, त्यांच्या चारित्र्याचं एक फार मोठं वैशिष्ट्य होतं की त्यांचं म्हणजे मन हे अत्यंत नियोजित किंवा जे काही कार्य करायचे अत्यंत नियोजित पद्धतीने करायचे. एक वेल ऑर्गनाइज्ड माइंड म्हणतो ना की एखादी व्यक्ती आध्यात्मिकरित्या त्याची पात्रता मोठी आहे, तर त्याचं एक्सप्रेशन्स काय, शांत असतात आणि खूप ॲक्टिव्ह असतात. म्हणजे ॲक्टिव्ह असा ज्याचा अर्थ हा नाही की म्हणजे खूप बडबड करतात आहे आणि इकडे धाव तिकडे धाव आणि 17 काम करत असताना ज्याला म्हणतो की हे अर्धवट ते अर्धवट ते पण पूर्ण नाही, याला काही ते बोलतात आहे. जे काही करतील इतक्या डिसिप्लिन्ड म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने नीट नेटकेपणा नेमकेपणा हा त्यांच्या चरित्राची वैशिष्ट्य होतं. आणि या गोष्टीची पावती भगवान श्रीरामकृष्णांच्या 3 शिष्यांनी दिलेली आहे. हरी महाराज, अजून त्याच्या पुढे एक आलेलं आहे विज्ञानानंदजी महाराज, हरी महाराज आणि विरजानंदजी महाराज यांनी बिलकुल स्पेशली त्यांच्या ह्या वेल ऑर्गनाइज्ड माइंड, नीट नेटकेपणा, स्वच्छता याच्याबद्दल त्यांचं खूप कौतुक केलेलं ते आपल्याला इथे वाचायला मिळतं. असो, भगवान श्रीरामकृष्णांच्या सेवा करत असताना काशीपूरला 1-2 घटना फारच महत्त्वाच्या आणि त्यातून आपल्याला काही जे शिकण्यासारखं आहे ते म्हणजे की एकदा म्हणजे त्यांचं ज्या काही म्हणजे कर्तव्य जी ड्युटी होती त्या ड्युटीपैकी एक म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण की एका विशिष्ट वेळी त्यांना औषध पाजणे, म्हणजे दिवसामध्ये जे काही ठराविक वेळ होती, तर एके दिवशी ते ध्यान करत असताना ते इतकं त्यांचं मन रमून गेलं की ती वेळ निघून जात त्यांच्या लक्षातच नाही. आणि नेमकी तेव्हा तिथे गिरीश घोष असतात आणि ते एक कमेंटसुद्धा पास करतात की हा काय प्रकार आहे की गोपालदा ज्याचं ध्यान करत आहे ती व्यक्ती इथे रुग्णशय्येवरती आहे आणि हे ध्यान करून राहिले आहेत. आणि असं म्हटल्यानंतर जेव्हा त्यांना बोलण्यात येतं ते फार शर्मेने त्यांची मान खालती म्हणजे खाली बघावं त्यांना लागतं. औषध वगैरे दिल्यानंतर भगवान श्रीरामकृष्ण त्या म्हणतात की अरे जरा माझे पाय चेपून देतो का, आणि ते पाय चेपतात. तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की तुला काय वाटतं रे, माझे पाय दुखत आहे म्हणून मी तुला पाय चेपायला सांगतोय का? नव्हे, माझे पाय बी काही दुखत नाही आहे. मागच्या जन्मी तुम्ही काहीतरी खूप पुण्यकर्म केलेले आहेत म्हणून तुमची सेवा घ्यायची इच्छा होते. याच्यापेक्षा जास्त मोठी पावती अजून काय देऊ. पहा, अद्वैतानंदजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये कधी कोणतेही म्हणजे असे शास्त्र अध्ययन, व्याख्यान देणे, रिलीफ काम करणे, परदेशात जाणे वगैरे, दीक्षा देणे, असे काहीही त्यांच्या जीवनात आपल्याला वाचायला बघायला मिळत नाही. पण या घटना जेव्हा आपण वाचतो त्यातून म्हणजे
त्यांची त्या आध्यात्मिक पात्रतेची किंचित कल्पना आपण करू शकत नाही, कारण की जोपर्यंत त्यांच्या स्तरावर पोहोचू शकत नाही ती कल्पना करू शकणार नाही. पण भगवान श्रीरामकृष्ण स्वयं म्हणतात की तुला काय वाटतं रे, माझे पाय दुखत आहे म्हणून मी तुला पाय चिपायला म्हणतोय का? नव्हे नव्हे, म्हणजे मागच्या जन्मी तू खूप पुण्यकर्म केलेले आहेत म्हणून तुझ्याकडून सेवा घ्यायची इच्छा होते म्हणून मी तुला इथे बोलवलं. अजून काशीपूरमध्ये बऱ्याच ज्या काही घटना फार बोलक्या, त्यातून की म्हणजे सेवा करताना किती भगवान श्रीरामकृष्णाची आपण सर्वजण सेवा करत असतो, आपण किती सावध असलं पाहिजे. त्याचं एक फार सुंदर एक घटना की एक दिवस माताजी स्वयंपाक करायच्या आणि ते ताट घेऊन वरती येणं, तो जिना चढावा लागायचा. माताजींना कदाचित ते नाही जमणार ते म्हणजे ताट वगैरे घेऊन येणं, म्हणून अद्वैतानंदजी महाराज ते घेऊन यायचे, ठाकूरांना पुढे ठेवायचे, मागे मागे माताजी पण यायच्या. मग माताजी तिथे बसायच्या ठाकूरांचं जेवण होईपर्यंत आणि मग ताट घेऊन त्या निघून जायच्या. तर एक दिवस असं झालं की भगवान त्यांच्या म्हणजे अद्वैतानंदजी महाराजांच्या चुकीने त्यांचा प्रश्वास त्या जे नैवेद्य होतं त्याच्यावरती तो जोराने श्वास सोडला गेला आणि ठाकूर ते अन्न ग्रहण करू शकले नाही. आणि तिथे मग भगवान श्रीरामकृष्ण स्पष्ट सांगतात की पहा, म्हणजे आपल्या अद्वैतानंदजी महाराजांना, की ही माझी आपली एक सवय आहे की काहीही ग्रहण करण्याच्या आधी मी ते अन्न जगन्मातेला मनातल्या मनात अर्पण करत असे, आणि असं अशुद्ध अन्न मी जगन्मातेला अर्पण करू शकणार नाही. मग त्या दिवशी पुन्हा माताजी स्वयंपाक करतात आणि मग त्याच्यानंतर ठाकूर जगन्मातेला मनातल्या मनात भोग दाखवून आणि मग ते ग्रहण करतात. तर या घटनेच्या माध्यमातून पहा की ठाकूर हे किती सूक्ष्म पद्धतीने आपल्या सर्व शिष्यांना त्यांच्या जडणघडणकडे किती लक्ष द्यायचे, आणि या सगळ्या घटना नोंदवल्या गेलेल्या आहे, आपल्यापर्यंत पोहोचल्या आहे. तर आपण पण शक्य तितकं म्हणजे 100% शक्य असेल जितकं ज्याला म्हणतो की ठाकूरांची तशीच सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच यातून आपल्याला एक बोध प्राप्त होत असतो. भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडल्यानंतर म्हणजेच 16 ऑगस्ट 1886 रोजी रात्री 1:02 त्याच्यानंतर तारक महाराज, क्षमा करा, त्याच्या आधी एक फार महत्त्वपूर्ण घटना त्याचा उल्लेख करणं फार म्हणजे आवश्यक आहे, आणि ती म्हणजे की काशीपूरला डिसेंबरच्या मध्यभागी आले होते भगवान श्रीरामकृष्ण काशीपूरला, आणि जानेवारी महिन्यामध्ये तिथे अनेक साधू येतात कलकत्त्याला गंगासागरच्या स्नानाकरता. तर अद्वैतानंदजी महाराज म्हणजे त्याच्यावर संन्यास त्यांचा झालेला नव्हता, गोपालदा म्हणूया आपण त्यांना, त्यांच्या मनात ही एक इच्छा झाली की इथे अनेक साधू येतील, म्हणजे तिथे एक जगन्नाथ घाट आहे, इथे साधू येऊन थांबतात किंवा दक्षिणेश्वरी सुद्धा थांबतात, आणि मग ते गंगासागरला स्नान करायला जातात 12 जानेवारीच्या दिवशी. तर का नाही त्या काही निवडक साधूंना आपण त्यांना काही वस्त्र आणि रुद्राक्षाच्या माळा दिली तर फार बरं होईल. हा विचार करून ते स्वतःजवळ थोडाफार पैसा असतो ते सगळं म्हणजे त्यातून काही पैसा खर्च करून 12 धोत्र त्याला स्वतः आपल्या हाताने गेरुवा रंगाने रंगतात आणि रुद्राक्ष माळा सगळं तयार करतात. आणि ही गोष्ट भगवान श्रीरामकृष्णांच्या कानी जाते की असं असं गोपालदा करणार आहेत. तर भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की अरे तुला हे द्यायचंच आहे तर तू माझ्या मुलांना दे ना, या मुलांना दिल्याने तुला खूप खूप पुण्य मिळेल. आणि ते लागले ऐकतात सुद्धा. आणि त्या दिवशी 12 भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या 12 शिष्यांना जे तिथे उपलब्ध असतात त्या सगळ्यांना ते म्हणजे ते धोत्र आणि रुद्राक्षाच्या माळा देतात. आणि रामकृष्ण संघामध्ये ही एक ज्याला म्हणतो की एक सिद्धांत घेतला गेला की ज्या दिवशी म्हणजे तो दिवस होता 12 जानेवारी 1886. 12 जानेवारी म्हणजे स्वामीजींचा वाढदिवस आणि 1886. तर त्या दिवशीच खऱ्या अर्थाने रामकृष्ण मठाची स्थापना झाली. का? ठाकूरांनी जेव्हा स्वामीजींचं ट्रेनिंग सुरू होतं, म्हणजे रात्री जवळपास ते शेवटचे काही महिने 1.5-2 तास संध्याकाळी बसायचे
आणि फक्त ते दोघंच असायचे. आणि भगवान श्रीरामकृष्ण संघाच्या संदर्भात त्यांना खूप सूचना द्यायचे. त्या सगळ्या गोष्टी फक्त स्वामीजी आणि ठाकूरच त्यांच्यामध्ये संवाद व्हायचा, तर त्याचा काही लेखी असा रेकॉर्ड उपलब्ध नाही. पण काही काही गोष्टी उपलब्ध आहे की ठाकूरांनी सूचना दिली होती की तू या सगळ्यांचा साथ सांभाळ करशील आणि कोणालाही घरी जाऊ देऊ नकोस. संन्यास झाला म्हणजे अर्थातच हे एका अर्थाने रामकृष्ण मठाची ती स्थापना झालेली होती. त्या दिवशी कोण कोण उपस्थित होतं त्याची थोडीशी पण यादी वाचूया. तर नरेंद्रनाथ म्हणजेच आपले स्वामीजी, राखाल म्हणजे राजा महाराज, निरंजनानंदजी, बाबूराम महाराज म्हणजेच आपले प्रेमानंदजी, शरद महाराज म्हणजे शारदानंदजी, शशी महाराज म्हणजे रामकृष्णानंदजी, काली महाराज, त्याच्यानंतर योगीन महाराज योगानंदजी, काली महाराज म्हणजे अभेदानंदजी, लाटू महाराज म्हणजे अद्भुतानंदजी, तारक महाराज म्हणजे शिवानंदजी आणि स्वतः गोपाल म्हणजेच आपले अद्वैतानंदजी. आणि एक धोत्र जोड आणि रुद्राक्षमाळ भगवान श्रीरामकृष्णांनी गिरीश घोष करता ठेवली होती. आणि जेव्हा त्यांना हे कळतं तर ते ग्रहण करतात, आपल्या मस्तकावर ठेवतात आणि ते परत करतात. आणि त्यांचं असं म्हणजे मत होतं की ते या धर्माला योग्य नाही आहेत, संन्यास धर्माला. इथे पण एक प्रश्न ज्याच्यावरती मला चर्चा करायची ते नंतर कधीतरी करू, की परिवर्ती काळामध्ये गिरीशचंद्र घोषांच्या मनामध्ये संन्यास घ्यायची खूप तीव्र इच्छा झाली होती. तेव्हा ठाकूर हयात येत नव्हते. त्यांनी माताजींकडं परवानगी मागण्याचा प्रयत्न केला, पण माताजींनी स्पष्ट नकार दिला होता. तर हे एक मोठं कोड आहे की ठाकूर ज्यांना संन्यास देत आहेत तेव्हा त्यांनी घेतलं नाही आणि नंतर घ्यायची इच्छा झाली तेव्हा माताजी नाही का म्हटलं. हे एक आपल्या रिसर्चचा खूप चांगला सब्जेक्ट होऊ शकतो आणि आहेच तो, त्याच्यावरती काहीतरी काम सुरू आहे. तर हे असं का घडावं त्याच्या मागे खूप काहीतरी दडलेलं आहे. कधी संदर्भ लागेल तर त्याच्यावरती पण नक्कीच चर्चा करूया. असो, तर या अद्वैतानंदजी महाराजांच्या या त्यांच्या त्या एक सदिच्छेमुळे त्या दिवशीच त्या रामकृष्ण मठाचं गठन झालं, आपण असं म्हणू शकतो, 12 जानेवारी 1886 रोजी. मग जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडला तर लाटू महाराज, अद्वैतानंदजी म्हणजेच गोपाल महाराज आपले गोपालदा आणि तारक महाराज यांनी ऑलरेडी घर सोडलेलं होतं. यांना कुठे जायला जागा नव्हती आणि ठरवलंच होतं की आता बस ठाकूरांनी जो आपला आदर्श पुढे मांडला आहे त्याच्यावरती आपण मार्गक्रमण करूया. थोड्याच काही 3-4 आठवड्यात वरानगर मठाची स्थापना होते. आणि आता आपण आत्ताच चर्चा केली होती की या कळपामध्ये सगळे हे 20, 22, 23 वर्षाची मुलं आणि त्यात म्हणजे 55-57 वर्षाचे गोपालदा, तर ते थोडंसं जरा एक गमतीचा विषय होऊन जायचे. पण त्यांच्या चरित्राची एक विशेषता होती की ते खूप स्वतःवरतीच गंमत करून घ्यायचे. आणि सगळ्यांना पहा, आध्यात्मिक महापुरुषांचे एक लक्षणं असतात बंधू की ते नेहमी आनंदी असतात. फ्रान्सिसियन ख्रिश्चन ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये एक म्हण आहे की अ सॅड नन इज अ बॅड नन. आध्यात्मिक पुरुष जो कोणी आहे, आपण सगळे आध्यात्मिक पुरुषावर म्हणजे त्याच्याकरता हे ड्रेस घालणं जरुरी नाही आहे. आपण ठाकूरांकडे येतो, आपण सगळे आध्यात्मिकच आहोत. नेहमी आनंदी असलं पाहिजे. परिस्थिती जर आपल्यावरती मात करते तेव्हा आपण दुःखी होत असतो. का? आपण जरा KG1 मध्ये आहोत ना, की अजून त्याच्या खालती प्ले हाऊस. आपण आपलं नक्की करूया की कुठे आहोत आपण. पण हे लोक त्या वराहनगरमध्ये ना खायला मिळत आहे ना प्यायला मिळत आहे. मच्छर रात्रभर झोपू देत नाही आणि जपध्यानी करू देत नाही. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये अखंडानंदजी महाराज आणि गोपालदा हे जवळजवळ झोपायचे. एक दिवशी अद्वैतानंदजी महाराजांना रात्री बाथरूमला जायचं म्हणजे अर्ज फील झाली, ते बाथरूमला गेले. तर यांनी काय करावं, त्याची उशी लपवली आणि उशी लपवून त्याच्या ठिकाणी एक वीट ठेवून दिली. आता ते वीट त्यांना लक्षात आलं की कुठेतरी वीट ठेवली आहे आणि नाटक करून राहिले की मी झोपलेलो आहे. तर ते ओरडून म्हणतात की त्या गंगाधर महाराज त्यांचं नाव होतं ना, गंगा ही खोड कोणाची मला माहिती आहे बरं, पण ठीक आहे, तू प्रेमापोटी मला वीट दिली आहे ना, मी त्याचाही स्वीकार करतो. जेव्हा गंगाधर महाराजांना लक्षात आलं की अरे हे माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत, मला असं नको करायला होतं, तर ते त्यांची क्षमा मागतात. पण त्या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये जे म्हणण्याचं एक उद्दिष्ट काय, आनंदाचा तोटा नाही आहे आणि एकमेकाशी किती प्रेमाने आणि
ज्याला म्हणतो की एक खूप ज्याला म्हणतो की घनिष्ठतेने आणि खूप ज्याला म्हणतो की खेळीमेळीने हे सगळं ते जीवन आणि आपलं चारित्र्य घडवण्याचं ते सगळं प्रयत्न करतात आहे. स्वामीजी आणि त्यांच्या वयामध्ये पण जवळपास 35 वर्षाचा अंतर, पण स्वामीजींना ते नेहमी खूप श्रद्धा आणि सन्मानाच्या दृष्टीने बघायचे. स्वामीजी गंमत करायला, टिंगल करायला सगळ्यात पुढे असायचे बरं. आणि स्वामीजींचे तर्कबुद्धीचे पुढे कोणीच नाही. तर ते त्यांचे खूप, पण ते कधी त्यांनी असं अपमान करतात ते अशा बोधाने कधी नाही घेतलं. ही एक फार मोठी गोष्ट आहे. ज्या म्हणतो की ज्या साधूला मान अपमान याच्या पलीकडे गेला आहे तो खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञानी आहे, हे बिलकुल दिसून पडतं. आणि इतकं स्वामीजींप्रती एक ज्याला म्हणतो की प्रेम होतं की एक स्वामीजींनी त्यांना उतार वयात सांगितलं होतं की दादा तुम्ही लघुसिद्धांत कौमुदिनी तुम्ही शिका, म्हणजे व्याकरण अत्यंत कठीण. स्वामीजींनी म्हटलंय ना मी करणार, आणि त्यांनी ते केलं. स्वामीजी अमेरिकेतून त्यांनी खूप तीर्थयात्रासुद्धा केल्या आणि मध्य भारत, उत्तर भारत हे सगळं पिंजून काढलं होतं जेव्हा स्वामीजी अमेरिकेत होते. ते परत आले, स्वामीजी तेही परत आले. बेलूमठाची जमीन घेण्यात आली आणि तेव्हा ती सगळी जमीन फार उबडखाबड होती. आज आपल्याला सुंदर सगळं प्लेन लँड मिळते, पण ते काम करण्याकरता तिथले संथाल आदिवासी लालगड जिल्ह्यातले, तर त्यांच्याप्रती स्वामीजींचं खूप एक प्रेम होतं. आणि हे शिस्तीचे कडक, ब्रेकफास्ट झाला की जाऊन तिथे ते काम बघायचे सगळं, आणि स्वामीजी त्यांच्याशी गप्पा करायचे. तर ते त्यांना खूप रागवायचे सगळ्या त्या मजूर लोकांना. तर ते मजूर लोक म्हणायचे की अहो, स्वामीजी म्हणायचे ओ बाप स्वामी म्हणायचे स्वामीजींना की अहो तुम्ही आमच्याशी गप्पा करता आणि पण तुम्ही गेल्यानंतर हे ते म्हातारे स्वामीजी मला खूप रागवतात. पण असं मी त्यांना सांगतो ते तुम्हाला तर नाही रागवणार म्हणून. तर असं एक त्याच्यानंतर बेलूर मठाच्या प्राथमिक जडण म्हणजे उभारणीमध्ये जो की खूप एक डिफिकल्ट पिरियड असतो, फुलबागा करणे, म्हणजे लाटू महाराज आपल्या स्मृतिकथेमध्ये सांगतात की जर गोपालदा नसते तर आम्हाला भाजीसुद्धा मिळाली नसते, का पैसे नाही एक तर भाजी विकत घ्यायला. पण गोपालदा इतके कष्ट करायचे आणि भाजी उगवायचे, म्हणजे वांगी, त्याच्यानंतर केसिया कद्दू, पटोल वगैरे, तर या लोकांना भातबरोबर भाजी तरी थोडीफार मिळायची. आणि ते स्वतः खूप मेहनत करू शकत होते 80-85 वर्षामध्ये, आणि त्यांची अपेक्षा असायची की नवागत ब्रह्मचार्यांनी सुद्धा तशीच मेहनत करावी. आणि ते सगळं त्याला घेऊन खूप राडा व्हायचा बेलूर मठामध्ये. तर कंप्लेंट गेली सुप्रीम कोर्टात माहेरवाडीमध्ये. आता म्हणायचं कोणी, मोठा म्हणजे मुश्किल आहे, स्वामीजी पण काही बोलत नाही आहेत. तर सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा कोणीतरी बातमी दिली की असं असं आहे, तर माताजींच्या भेटीला फक्त, कारण की हे सगळे त्या सेवा केली होती ना दक्षिणेश्वरी, हे भेटीला जातात. तर माताजी पण सुप्रीम कोर्टचे जज ना, सुप्रीम जज, ते पण असे इकडच्या तिकडच्या गप्पा, म्हणजे ते विचारतात माताजींना की माताजी तुमचं पायाचं दुखणं वगैरे कसं आहे. सांगतात की ते माझ्याबरोबरच जाईल आहे आता, म्हणजे माताजी मला पण झालं आहे आता दुखणं, आता हे मी व्यायाम वगैरे करतो म्हणून माझं बरं आहे. मग माताजीला बिलकुल समजून सांगतात की पहा तुम्ही लोकांनी ठाकूरांना बघितलं आहे आणि तुमचं वैराग्याचा स्तर हा खूप उंच आहे. नवागत जे ब्रह्मचारी असतात तितकंसं नाही करू शकणार, तर ते जितकं करू शकतात सहजगत्या, जितकी मेहनत करू शकतात तितकंच त्यांच्याकडनं घे, फार जास्त बळजबरी करू नकोस. त्यांच्या ते लक्षात येतं. आणि अशा असंख्य तिथे गमती, म्हणजे त्यांच्या चरित्राचे जे वैशिष्ट्य एक होतं ते हेच की ते स्वतः खूप विनोदी स्वभावाचे होते. तर अद्वैतानंदजी महाराज यांच्या जीवनामध्ये ज्याला म्हणतं की असं काही फार इव्हेंट्स आपल्याला बघायला मिळत नाही, पण मी जे मुद्दाम काही पावत्या तुमच्यापुढे मांडल्या त्यातून त्यांच्या आध्यात्मिक पात्रता आणि त्यांचा अधिकार किती उच्च होता हे आपल्याला लक्षात येतं. शेवटी त्यांना रक्त अमाशा म्हणतात, एमिबिओसिस, त्याला काही सॉल्युशनच नव्हतं त्यावेळेस. राणी रासमणीला सुद्धा हाच आजार झाला होता आणि त्या आजारामुळे त्यांचा तो देह गेला. त्यांना बघायला मतीलाल मुखर्जी नावाचे एक फार मोठे डॉक्टर यायचे हावड्यावरनं. त्यांच्याप्रती ते फार कृतज्ञ होते कारण की पैसे देऊ शकत नव्हते, पण ते जेव्हा यायचे त्यांच्याशी खूप आदर आतिथ्याने ते बोलायचे. 28 डिसेंबर 1909 साली
81 वर्षाचं त्यांचं वय असताना त्यांनी तो आपला देह सोडला बेलूर मठामध्ये. त्याच्या आधी त्यांना एक फार एक वेगळंच दर्शन झालं होतं. भगवान श्रीरामकृष्ण गदा घेऊन येत आहेत. आता असं दर्शन कधीच बघायला मिळालेलं नव्हतं आणि त्यांना असं आश्चर्य वाटलं की ठाकूर असे कसे आलेत. तर ठाकूर स्वतःच त्याच्याबद्दल त्यांना सांगतात की अरे मी लोकांचा शोक आणि संशय घालवण्याकरता आलेलो आहे ना, तर हे त्याचं प्रतीक आहे आणि विष्णूच्या अंशातून जन्म झालेला, तर म्हणून ती गदा घेऊन, कारण की याच्या आधी असं दर्शन कोणालाच झालेलं नाही. हे फक्त आपल्या अद्वैतांनी महाराजांनाच झालेलं आहे. आजच्या या वर्गाचा शेवट एक फार सुंदर वाक्याने मी करू इच्छितो की आपण रामकृष्ण मठ मिशनचे इतके गोडवे गातो आणि आपण त्याचे सदस्य आहोत, पण खऱ्या अर्थाने बघितलं बंधू भगिनींनो की कोणतंही ऑर्गनायझेशन महान होत असतं, हे संघ महान काय 100 वर्ष 125 वर्ष झाले म्हणून नव्हे, त्याच्या वास्तू आणि प्रॉपर्टीमुळे मुळीच नव्हे. या संघामध्ये असे एक महान त्यागी भक्त झालेले आहेत. मग ते त्यागी भक्त म्हणजे फक्त संन्याशीच नव्हे, ग्रस्त भक्तांचाही त्याग तितकाच मोलाचा आहे की जे डेडिकेटेडली या संघाचे सिद्धांत घेऊन जगण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे हा संघ महान. तर शेवटी अद्वैतांजी महाराजांच्या ज्या सद्गुण आहेत, त्यांचं वेल ऑर्गनाइज्ड माइंड, त्यांचा नीट नेटकेपणा, नेमकेपणा, त्यांचा तो विनोदी वृत्ती, त्यांची ती भगवान श्रीरामकृष्णांप्रती असलेली श्रद्धा, स्वामीजींप्रती असलेली श्रद्धा, माताजींप्रती असलेलं त्यांचं एक ज्याला म्हणतो की पूर्ण प्रेम आणि पूर्ण भक्ती, ती आमच्या जीवनात सुद्धा येऊ अशी प्रार्थना करून माझ्या वाण्याला मी इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.